नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बिलकुल टाइमपास नका करू, वही आणि पेन घेऊन लगेच बसा. आजचा जो काही आपला महत्त्वाचा मुद्दा आहे त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. महत्त्वाचे निर्देशांक याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न 2021, 2022 आणि 2023 त्याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. याच व्हिडिओमधील तुम्हाला 1 ते 2 मार्काचा प्रश्न 100% बघायला भेटणार आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो, टोटल आपण 40 इंडेक्स पाहणार आहोत आणि शेवटचा इंडेक्सचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. क्लिअर? पाहूया आता प्रश्न क्रमांक पहिला. या ठिकाणी ही जी काही सिरीज आपण सुरू केलेली आहे ती एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. माझं काम आहे व्हिडिओ तयार करणं आणि तुमचं काम आहे दररोज 7:30 वाजता येणं, नोटबुक घेऊन येणं, त्याच्यावरती नोट्स तयार करणं. क्लिअर? प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? जागतिक भूक निर्देशांक वर्ल्ड हंगर इंडेक्स 2022 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. भारताचा क्रमांक या ठिकाणी 107वा क्रमांक आहे. कशामध्ये? जागतिक भूक निर्देशांक 2022 मध्ये. ठीक आहे. कोणाच्या द्वारे जारी करण्यात आला? तर कॉन्सर्न वर्ल्ड वाईड अँड वेल्थ हंगर लाईफ यांनी हा जारी केलेला आहे, म्हणजेच जाहीर केलेला आहे. याच्यामध्ये टॉप देश कोणकोणते आहेत? तर बेलारूस, बोस्निया, चिली, चीन आणि क्रोएशिया हे या ठिकाणी अव्वल स्थानी या ठिकाणी हे देश आहेत. आणि सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्यामध्ये कोणते देश आहेत? तर चाड नावाचा देश आणि मादागास्कर. आणि आपल्या प्यारा भारताचा क्रमांक किती आहे? 107वा क्रमांक आहे या रँकिंगमध्ये. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा स्टार मार्क करून ठेवा. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2023 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आपल्या भारताचा या ठिकाणी 8वा क्रमांक आहे. कशामध्ये? क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2023 मध्ये. कोणाच्या द्वारे हा प्रसिद्ध करण्यात आला अहवाल? तर जर्मन वॉच, न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट अँड द क्लायमेट ॲक्शन नेटवर्क यांच्याद्वारे हा प्रसिद्ध करण्यात आला. याच्यामध्ये टॉप 3 जे काही रँक आहेत ते या ठिकाणी एम्प्टी ठेवण्यात आले आहेत. कारण काय? तर कोणत्याही देशाने चांगले प्रदर्शन केले नाही, त्याच्यामुळे प्रथम 3 जे काही स्थान आहेत ते एम्प्टी ठेवण्यात आले आहेत. 4थं स्थान आहे डेन्मार्कचं, 5वं स्थान आहे स्वीडनचं आणि 8वं स्थान आहे भारताचं. एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि शेवटचं स्थान कोणाचं आहे? इराणचं 63वा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा. नेटवर्क रेडीनेस इंडेक्स 2022 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 61वा क्रमांक आहे आपल्या भारताचा. कशामध्ये? नेटवर्क रेडीनेस इंडेक्स 2022 मध्ये. कोणाच्या द्वारे तयार करण्यात आला? तर पोर्तुलान्स संस्था जी की वॉशिंग्टन DC अमेरिका या ठिकाणी स्थित आहे, त्यांनी हा अहवाल दिला आहे. ज्याच्यामध्ये अव्वल कोणकोणते देश आहेत? तर 1 नंबरला आहे अमेरिका, 2 नंबरला आहे सिंगापूर आणि आपला भारत देश आहे 61व्या नंबरला, म्हणजेच क्रमांकावरती. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक चौथा. ग्लोबल एव्हिएशन सेफ्टी रँकिंग 2022 मध्ये भारताचा रँक किती आहे? तर 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 48वा क्रमांक आहे आपल्या भारताचा. कशामध्ये? ग्लोबल एव्हिएशन सेफ्टी रँकिंग 2022 मध्ये. कोणाच्या द्वारे हा जाहीर करण्यात आला? तर इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन संघटनाद्वारे जारी करण्यात आला. ज्याच्यामध्ये अव्वल देश आहे 1 नंबरला सिंगापूर, 2 नंबरला आहे UAE आणि आपला प्यारा भारत देश आहे 48व्या क्रमांकावरती. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5वा लिहून घ्या. 100% हा प्रश्न विचारला जाणार. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2023 क्वार्टर 1 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आपल्या भारताचा या ठिकाणी या इंडेक्समध्ये 85 क्रमांक आहे. कोणाच्या द्वारे हा अहवाल सादर करण्यात आला? तर आंतरराष्ट्रीय एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनद्वारे सादर करण्यात आला. ज्याच्यामध्ये 2022 मध्ये भारताचा रँक होता 83, परंतु 2023 क्वार्टर 1 मध्ये भारताचा रँक आहे 85. त्यानंतर एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. 59 देशांमध्ये व्हिसा शिवाय प्रवास करू शकतात भारताचे व्यक्ती. आणि हा जो काही इंडेक्स आहे हेनली पासपोर्ट इंडेक्स, त्याच्यामध्ये अव्वल कोणकोणते देश आहेत? तर 1 नंबरला आहे जपान, 2 नंबरला आहे सिंगापूर आणि दक्षिण कोरिया आणि 3 नंबरला आहे जर्मनी आणि स्पेन. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6वा. हा सुद्धा महत्त्वाचा इंडेक्स आहे. जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांक 2022 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर पर्याय क्रमांक सी. 68वा क्रमांक आहे आपल्या भारताचा. कशामध्ये? जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांक 2022 मध्ये. कोणाच्या द्वारे प्रकाशित करण्यात आला? तर द इकॉनॉमिस्ट जे काही ब्रिटिश साप्ताहिक आहे त्यांच्याद्वारे हा प्रकाशित करण्यात आला. ज्याच्यामध्ये अव्वल स्थानी आहे 1 नंबरला फिनलँड,
2 नंबरला आहे आयर्लंड, लास्ट सगळ्यात शेवटचा देश आहे सिरिया आणि भारताचा क्रमांक आहे 68. पर्याय क्रमांक सी 68 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7 स्टार मार्क करून ठेवा. मानव विकास निर्देशांक 2021-22 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर पर्याय क्रमांक बी 132वा क्रमांक आहे आपल्या भारताचा. कशामध्ये? मानव विकास निर्देशांक 2021-22 मध्ये. कोणाच्या द्वारे या ठिकाणी जाहीर करण्यात आला? तर UN विकास कार्यक्रम यांच्याद्वारे जाहीर करण्यात आला, ज्याच्यामध्ये भारताची रँक आहे 191 देशांमध्ये 132वी रँक आहे आणि याच्यामध्ये अव्वल देश आहेत 1 नंबरला स्वित्झर्लंड आणि 2 नंबरला नॉर्वे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8 ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2022 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 40वा क्रमांक आहे आपल्या भारताचा. कशामध्ये? ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये. कोणाच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आला हा अहवाल? जागतिक बौद्धिक संपदा संघटना. याच्यामध्ये अव्वल देश आहेत 1 नंबरला स्वित्झर्लंड, 2 नंबरला आहे युनायटेड स्टेट्स आणि 3 नंबरला आहे स्वीडन. आणि आपण आताच पाहिलं 2022 मध्ये भारताची रँक किती आहे? तर 40वा क्रमांक आहे, 40वी रँक आहे आपल्या भारताची. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9 वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2022 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर पर्याय क्रमांक डी 136वा क्रमांक आहे आपल्या भारताचा. कोणाच्या द्वारे प्रकाशित करण्यात आला? तर UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क द्वारे या ठिकाणी हा अहवाल सादर करण्यात आला, ज्याच्यामध्ये अव्वल देश आहेत 1 नंबरला फिनलँड, 2 नंबरला डेन्मार्क आणि 3 नंबरला आइसलँड. शेवटचा देश आहे अफगाणिस्तान आणि भारताचा क्रमांक आहे 136वा. गेल्या वर्षी किती होता? 139. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10 ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2022 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर पर्याय क्रमांक सी 135वा क्रमांक आहे. कशामध्ये? ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स यामध्ये. बरोबर. कोणाच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आला? तर WEF वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. बरोबर. जागतिक आर्थिक मंच असं मराठीमध्ये म्हणता येईल, ज्याच्यामध्ये अव्वल स्थानी आहे 1 नंबरला आइसलँड, 2 नंबरला फिनलँड आणि 3 नंबरला नॉर्वे. शेवटचा देश आहे अफगाणिस्तान आणि भारताची रँक आहे 135वी. क्लिअर. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11 फिफा विश्वचषक 2022च्या रँकिंगमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावरती आहे? तर पर्याय क्रमांक बी फ्रान्स हा देश या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो माफ करा, या ठिकाणी पर्याय क्रमांक ए ब्राझील हा देश या ठिकाणी अव्वल स्थानी आहे. काळजीपूर्वक आहे का? टॉप देश कोणकोणते आहेत? तर 1 नंबरला आहे ब्राझील, 2 नंबरला आहे अर्जेंटिना आणि 3 नंबरला आहे फ्रान्स. आणि भारताची रँक कोणती आहे? तर भारताची रँक आहे 106. एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. 2022 मध्ये कतार या ठिकाणी जो काही फिफा वर्ल्ड कप झाला तो विजेता संघ कोणता आहे? विजेता देश तर अर्जेंटिना. बरोबर. तर या ठिकाणी फिफा रँकिंगमध्ये 1 नंबरला आहे ब्राझील, 2 नंबरला आहे अर्जेंटिना आणि 3 नंबरला आहे फ्रान्स. आणि आपला भारत इंडिया किती नंबरला आहे? 106 नंबरला. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12 फोर्ब्स इंडिया रिच लिस्ट 2022 मध्ये कोण अव्वल स्थानी आहे? तर पर्याय क्रमांक ए गौतम अदानी हे 2022च्या फोर्ब्स इंडिया रिच लिस्टमध्ये अव्वल स्थानी होते. याच्यामध्ये 1 नंबरला आहेत गौतम अदानी, $150 बिलियन एवढी संपत्ती आहे. 2 नंबरला आहेत मुकेश अंबानी, $88 बिलियन. 3 नंबरला आहेत राधाकिशन दमानी, $27 बिलियन. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 13 हुरून ग्लोबल 500 लिस्ट 2022 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर आपल्या भारताचा क्रमांक आहे याच्यामध्ये 5 नंबर. बरोबर. आणि अव्वल स्थानी कोण आहे? तर 1 नंबरला USA, 2 नंबरला चीन आहे आणि भारताचा रँक आहे 5वा. बरोबर. सोबत भारताच्या किती कंपन्या आहेत? याच्यामध्ये 20 कंपन्या आहेत. अजून एक्स्ट्रा 2 पॉईंट लिहून घ्या. 100% विचारलं जाणार. जर तुम्हाला असं विचारलं जगातील सर्वात मौल्यवान कंपनी कोणती आहे? तर ॲपल ही कंपनी आहे. आणि भारतामध्ये सर्वात मौल्यवान कंपनी कोणती आहे? तर रिलायन्स इंडस्ट्रीज. एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14 2022च्या जागतिक पाककृतींच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर पर्याय क्रमांक ए 5वा क्रमांक आहे याही ठिकाणी आपल्या भारताचा. आणि टॉप 4 देश कोणकोणते आहेत? तर 1 नंबरला आहे इटली, 2 नंबरला आहे ग्रीस, 3 नंबरला आहे स्पेन आणि 4 नंबरला आहे जपान. बरोबर. आणि 5 नंबरला आहे आपला भारत देश. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15 फोर्ब्स वर्ल्डच्या नुसार भारतामध्ये सर्वोत्कृष्ट नियोक्ता रँकिंग 2022 नुसार सर्वोत्तम नियोक्ता कोणती कंपनी आहे? तर पर्याय क्रमांक डी रिलायन्स इंडस्ट्रीज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि याच्यामध्ये टॉप नंबरला आहे सॅमसंग जी की साऊथ कोरियाची आहे आणि 2 नंबरला आहे मायक्रोसॉफ्ट जी की अमेरिकेची आहे.
आणि रिलायन्सची ग्लोबली रँक किती आहे तर 20वी आहे आणि भारतामध्ये रँकिंग किती आहे तर पहिली आहे. कशामध्ये सर्वोत्तम नियोक्ता कंपनीमध्ये. बरोबर. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 16वा. जगातील सर्वात लोकप्रिय नेते कोण बनले आहेत तर पर्याय क्रमांक सी स्वाभाविक आहे नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पब्लिक अफेअर्स इंडेक्स बरोबर PAI 2022 मध्ये कोणते राज्य अव्वल स्थानी आहे तर पर्याय क्रमांक बी हरियाणा हे राज्य या ठिकाणी अव्वल स्थानी आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 18वा. वैज्ञानिक शोध निबंधाच्या प्रकाशनांमध्ये जागतिक क्रमवारीमध्ये भारताची क्रमांक किंवा भारताची रँक किती आहे तर पर्याय क्रमांक ए तिसरी रँक आहे आपल्या भारताची आणि याच्यामध्ये टॉप आहे चीन हा देश. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 19वा. ग्लोबल प्राईम सिटीज इंडेक्स क्वार्टर 3 मध्ये मुंबईचा क्रमांक किती आहे तर पर्याय क्रमांक डी मुंबईचा या ठिकाणी 22वा क्रमांक आहे. आणि याच रँकिंगमध्ये इंडेक्समध्ये अव्वल स्थानी कोण आहे तर 1 नंबरला आहे दुबई आणि 2 नंबरला आहे मियामी. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 20वा. भारतातील सर्वात उदार परोपकारी कोणते व्यक्ती ठरलेले आहेत तर पर्याय क्रमांक सी शिवनादर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 2022 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 43वा क्रमांक आहे आणि याच रँकिंगमध्ये आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 2022 मध्ये अव्वल कोणकोणते देश आहेत तर 1 नंबरला आहे अमेरिका, 2 नंबरला आहे UK आणि 3 नंबरला आहे जर्मनी. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 22वा. ग्लोबल क्रिप्टो ॲडॉप्शन इंडेक्स 2022 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर पर्याय क्रमांक सी चौथा या ठिकाणी क्रमांक आहे. मग पहिले 3 कोणकोणते आहेत तर 1 नंबरला आहे व्हिएतनाम, 2 नंबरला आहे फिलिपिन्स, 3 नंबरला आहे युक्रेन आणि 4 नंबरला आहे भारत. बरोबर. आणि कोण प्रकाशित केलं आहे हे तर प्रकाशित करण्यात आलं आहे चेनेलिसिस द्वारे या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलं आहे. ग्लोबल क्रिप्टो ॲडॉप्शन इंडेक्स 2022 याच्यामध्ये भारत चौथ्या स्थानी आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 23वा. QS सर्वोत्कृष्ट विद्यार्थी शहरे रँकिंग 2023 मध्ये कोणते शहर अव्वल आहे तर पर्याय क्रमांक बी लंडन हे शहर या ठिकाणी अव्वल स्थानी आहे. 1 नंबरला आहे लंडन आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2 नंबरला आहे म्युनिक जे की जर्मनी या ठिकाणचं एक ठिकाण आहे. बरोबर. तर 1 नंबरला आहे लंडन UK आणि 2 नंबरला आहे म्युनिक जर्मनी. बरोबर. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 24वा. कोणते राज्य इंडिया इनोव्हेशन इंडेक्स मध्ये अव्वल स्थानी आहे तर पर्याय क्रमांक ए कर्नाटक राज्य या ठिकाणी इंडिया इनोव्हेशन इंडेक्स मध्ये अव्वल स्थानी स्थित आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 25वा. जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2022 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर पर्याय क्रमांक डी 37वा क्रमांक आहे. वर्ल्ड कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स 2022 मध्ये कोणाच्या द्वारे जारी करण्यात आला तर IMD इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट यांच्याद्वारे या ठिकाणी सादर करण्यात आला ज्याच्यामध्ये अव्वल स्थानी आहे 1 नंबरला डेन्मार्क, 2 नंबरला स्वित्झर्लंड आणि 3 नंबरला सिंगापूर आणि भारताची रँकिंग आहे 2022 मध्ये 37वी, 2021 मध्ये होती 43वी. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 26वा. जागतिक राहणीमानता निर्देशांक 2022 मध्ये कोणते शहर अव्वल स्थानी आहे तर पर्याय क्रमांक सी व्हिएन्ना हे शहर या ठिकाणी अव्वल स्थानी आहे. जर भारतातल्या शहरांच्या बाबतीत विचारलं तर या ठिकाणी भारतामध्ये 1 नंबरला आहे नवी दिल्ली आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2 नंबरला आहे मुंबई. बरोबर. एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पहा आता या ठिकाणी मी काय सांगतोय भारतामध्ये 1 नंबरला आहे नवी दिल्ली परंतु नवी दिल्लीची ग्लोबली रँकिंग आहे 140 आणि भारतामध्ये 2 नंबरला आहे मुंबई आणि मुंबईची ग्लोबली रँकिंग आहे 141. क्लिअर. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 27वा. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2022 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर पर्याय क्रमांक बी 150 क्रमांक आहे 150वा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 28वा. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2022 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे स्टार मार्क करून ठेवू शकता तर पर्याय क्रमांक ए 135वा क्रमांक आहे आपल्या भारताचा. कोणाद्वारे प्रसिद्ध करण्यात आला तर रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स यांच्याद्वारे हा प्रकाशित करण्यात आला ज्याच्यामध्ये भारताची रँक आहे 150, पाकिस्तानची रँक आहे 157, श्रीलंकेची आहे 146 आणि बांगलादेशची आहे 162 आणि अव्वल स्थानी आहेत 1 नंबरला नॉर्वे, 2 नंबरला डेन्मार्क आणि 3 नंबरला स्वीडन. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 29वा. लोकशाही निर्देशांक 2021 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर पर्याय क्रमांक डी 46वा क्रमांक आहे आपल्या भारताचा. कोणाद्वारे प्रकाशित करण्यात आलं इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटद्वारे. याच्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 46 आणि अव्वल कोणकोणते देश आहेत तर 1 नंबरला नॉर्वे, 2 नंबरला न्यूझीलंड आणि 3 नंबरला फिनलंड नावाचा देश आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 30वा. कोणत्या राज्याने राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक म्हणजेच स्टेट फूड सेफ्टी
इंडेक्स 2021-22 मध्ये अव्वल स्थान पटकावलेले आहे. तर पर्याय क्रमांक सी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, पर्यावरणीय कामगिरी निर्देशांक 2022 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर पर्याय क्रमांक डी 180वा क्रमांक आहे आपल्या भारताचा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 32वा, करप्शन परसेप्शन इंडेक्स CPI 2021 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर पर्याय क्रमांक सी 85 क्रमांक आहे आपल्या भारताचा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 33वा, नीती आयोगाच्या निर्यात तयारी निर्देशांक 2021 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर पर्याय क्रमांक बी गुजरात राज्याने अव्वल स्थान पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 34वा, आयकू एअर नुसार जगातील सर्वात प्रदूषित राजधानी कोणती आहे? तर पर्याय क्रमांक ए नवी दिल्ली, न्यू दिल्ली हे या ठिकाणी सर्वात प्रदूषित काय आहे, कॅपिटल आहे, राजधानी आहे. जर तुम्हाला असं विचारलं सर्वाधिक प्रदूषित देश कोणता आहे, तर बांगलादेश उत्तर असणार. सर्वात प्रदूषित राजधानी कोणती आहे, तर नवी दिल्ली हे उत्तर असणार. त्यानंतर टॉप प्रदूषित शहरे विचारलं तर 1 नंबरला आहे भिवडी राजस्थानमधील, 2 नंबरला आहे गाझियाबाद उत्तर प्रदेशमधील आणि 3 नंबरला आहे होटन चीन या देशातील हे शहर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 35वा, प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2021 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर पर्याय क्रमांक डी 54वा क्रमांक आहे. या ठिकाणी कोणाद्वारे प्रकाशित करण्यात आलं, तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे प्रकाशित करण्यात आलं. भारताची रँक आहे 54. या ठिकाणी ग्लोबली टॉप कोणकोणते देश आहेत, तर 1 नंबरला जपान, 2 नंबरला या ठिकाणी अमेरिका आणि 3 नंबरला आहे स्पेन. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 36वा, जागतिक शाश्वत विकास अहवाल 2022 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर पर्याय क्रमांक सी 121वा क्रमांक आहे. आणि याच्यामध्ये अव्वल देश कोणकोणते आहेत, तर 1 नंबरला आहे फिनलँड, 2 नंबरला आहे डेन्मार्क आणि 3 नंबरला आहे स्वीडन. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 37वा, कोणता देश जगातील तिसरा सर्वाधिक लष्करी खर्च करणारा देश बनलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी भारत हा देश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जगातील तिसरा सर्वाधिक लष्करी खर्च करणारा देश बनलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 38वा, वर्ल्ड एअर पॉवर इंडेक्स 2022 मध्ये भारतीय वायुसेनेची रँक किती आहे? तर पर्याय क्रमांक ए आपल्या या ठिकाणी भारताच्या वायुसेनेची रँक आहे 3री. अत्यंत प्राऊड गोष्ट आहे ही. आणि जगातील सर्वात शक्तिशाली हवाई शक्तीमध्ये 1 नंबरला आहे अमेरिका, 2 नंबरला आहे रशिया, 3 नंबरला आहे भारत आणि 4 नंबरला आहे चीन. अशा प्रकारे पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 39वा, जम्मू आणि काश्मीरमधील पहिल्या जिल्हा सुशासन निर्देशांकमध्ये कोणता जिल्हा अव्वल स्थानी आहे? तर पर्याय क्रमांक डी जम्मू हा जिल्हा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जम्मू हे डिस्ट्रिक्ट या ठिकाणी अव्वल स्थानी आहे. आणि अशा प्रकारे शेवटचा प्रश्न जो की तुमच्यासाठी असणार आहे प्रश्न क्रमांक 40वा, कोणते शहर जगातील सर्वात गोंगाट करणारे शहर ठरले आहे? टोकियो, दिल्ली, ढाका की बीजिंग? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगत चला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुपमध्ये हे चॅनल हे व्हिडिओज दररोज शेअर करत चला. आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करत चला. शेवटी जाताना अजून एकदा बोलेल, नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.